नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे थिंक पॉझिटिव्ह यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे अहिल्यानगर येथील एक ऐतिहासिक वास्तू। समोर बघून तुमच्या आलंच असेल लक्षात, आपण बघणार आहे आज चांदबिबीचा महल। तसं पाहायला गेलं तर अहिल्यानगरमध्ये अशा बऱ्याचशा ऐतिहासिक वास्तू आहेत, त्यापैकीच एक चांदबिबीचा महल। तिथे पोहोचल्या तर आधी सगळ्यात आम्ही उसाचा रस घेतला आणि त्यानंतर निघालो महालाकडे। तिथे पोहोचल्या सर्वात आधी तर हे आपल्याला माहिती दिसते पूर्ण, सलाबत खान यांचा मकबरा। मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये ही माहिती आहे। अहिल्यानगरपासून 12 किलोमीटर अंतरावर नगर पाथर्डी रोडवर असलेल्या गर्भगिरी रांगेत असलेल्या शहा डोंगरावर हा चांदबिबीचा महल आहे। बाहेरचा परिसर बघा हा किती छान, खूप निसर्गरम्य वातावरण आहे। खरं तर ह्या महालावर येण्याची मजा ना पावसाळ्यात खूप जास्त आहे, कारण पावसाळ्यात हे पूर्ण हिरवगार झालेलं असतं, खूप छान वाटतं। मग हे गेट आतमध्ये जाण्यासाठी दगडी बांधकाम आहे पूर्ण। त्या काळात बघा ना काय भारी बांधलंय ते, किती छान। झाडं भरपूर लावलेली तिथे आणि पावसाळ्यात हे पूर्ण असं हिरवगार, खूप छान वाटतं। सलाबत खान यांनी या इमारतीची वास्तूची निर्मिती ह्या 1580 मध्ये केली होती। हे आपल्याला समोर दिसतोय हा सलाबत खान आणि त्यांच्या पत्नीचा कबर आहे इथे आतमध्ये। आता सध्या लॉक आहे त्याला, आधी उघडं असायचं ते, त्यामुळे आता आतमधून तर बघता येणार नाही, पण आधी असायचं उघडं ते। त्या दोघांची कबर आहे आतमध्ये। आणि पूर्ण सोय अशी केलेली बांधकामाची की बरोबर सूर्य उगवतानाचे किरण आतमध्ये पोहोचतात। पूर्ण अष्टकोनी बांधकाम आहे हे, 3 मजली इमारत आहे आणि अष्टकोनी बांधकाम। चला आपण जाऊया आता आतमध्ये। सगळीकडे या कमानी दिसतील तुम्हाला आता। खूप मोठा आणि भव्य छान असा महल आहे हा चांदबिबीचा। हे बघा पूर्ण कमानी। सलाबत खान यांनी 1580 मध्ये बांधला आणि 1589 म्हणजे 9 वर्षानंतर त्यांचा मृत्यू झाला। हे वरती दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी ही पायऱ्या आहेत। इथून खूप अंधार आहे इथे, पटकन लक्षात पण येत नाही हा वरती जाण्याचा रस्ता आहे ते। खूप अंधारामधून हा रस्ता आहे। हे बघा एवढ्यावरती पोहोचलो वरती आता। इथे ही एकाच ठिकाणी ही फक्त अशी जाळी लावलेली आहे, बाकीच्या पूर्ण कमानी ओपन आहे त्या। खूप भीती वाटते वरून बघायला। मला तर आधी जसं उंचावरून बघायला खूप भीती वाटते, त्यामुळे महालावर जायची पण मला भीतीच वाटते। तरी तिसऱ्या मजल्यावर जाण्याचा पण एक मार्ग आहे, तो दाखवणार आहे पुढे, तो आता बंद करून ठेवला।
आतून बघा असं वाटतं की 2च मजले, पण ते 3 मजली बांधकाम आहे. इथून खालून आपण आत्ता वरती आलो, तो खालचा भाग हा. बघूया अष्टकोनी पूर्ण फिरून भाग आपण चांदबिबीचा. कबूतर बघा ते कसं बसलं. हा बघा, हा 3ऱ्या मजल्यावर वरती जाण्याचा हा मार्ग, हा रस्ता आहे, पण बंद आहे आता, लॉक केलं आहे त्याला. हा बघा खालचा परिसर, हा आपण या गेटमधनं एंट्री केली होती. खूप उंच डोंगरावर महल आहे हा, त्याच्यामुळं वरून सगळं अहिल्यानगर दिसतं. हे जे झाडं दिसतं ह्या झाडांचं पण काहीतरी महत्त्व आहे असं काहीतरी आहे, पण ते काही मला माहिती नाही एवढं. हे आता परत खाली चाललो. ह्या पण कबर आहेत. ह्या सलाबत खानांच्या पत्नी, मुलगा आणि त्यांच्या इमानी कुत्रा होता एक, त्या कुत्र्याची पण इथे ही कबर आहे. बघा किती छान निसर्गरम्य अगदी. आणि या समोर दिसतोय हा चांदबिबीचा महल. 70 फूट उंचीचा महल आहे हा पूर्ण. पूर्ण बाजूचा परिसर बघू आपण. इथे बऱ्याचशा फॅमिली येत असतात, कपल्स येत असतात. त्यानंतर लहान मुलांना घेऊन बॅट बॉल वगैरे खेळण्यासाठी पेरेंट्स येत असतात. त्यानंतर असे मुलं बरेच जण येत असतात इथे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील ना माझे, तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करत जा आणि सबस्क्राईब नक्की करा. ज्यांनी केलं आहे आतापर्यंत त्या सगळ्यांचे मनापासून आभार. भेटूया एका अशाच छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.